27 तारखेला अंतरवाली सोडली की मुंबईत येणारच असं विधान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी केलंय। लोकशाही मार्गाने कोण अडवतं ते बघतो असं आव्हान देखील त्यांनी दिलंय। तसंच शिंदे समितीकडे आपल्या मागण्याच नाही तर आपल्या राज्य सरकारकडे मागण्या आहेत असंही जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। मी एकदा जर 27 ला अंतरवाली सोडली मी मुंबईत येत असतो आणि कोण अडीतय तेही लोकशाही मार्गाने बघत असतो। आणि मराठ्यांनो यावेळेस शस्त्र उपसावं लागतंय, लोकशाहीचं पर्याय नाही, शस्त्र उपसावंच लागतंय। जे लोकशाहीचं शस्त्र आहे ते उपसावं लागतंय आणि मुंबईत यावं लागतंय। कोण अडवतंय ते बघतो। माननीय शिंदे साहेबाच्या समितीकडे आमच्या मागण्याच नाही, आमच्या मागण्या राज्य सरकारकडे, मुख्यमंत्री साहेबांकडे। त्याच्यामुळे आमच्या शिंदे समितीवर नाराजी नाहीच आहे। शिंदे समितीला आमचं काही म्हणणं पण नाही आहे, रुसवा पण नाही आहे काही। शिंदे समिती कशासाठी गठीत केली सरकारनं? त्यांनी रेकॉर्ड शोधावेत, त्या रेकॉर्डमधून नोंदी शोधून काढाव्या, ज्या नोंदी शोधल्या त्यांचे प्रमाणपत्र देण्यात यावं आणि ज्यांचे प्रमाणपत्र मिळाले त्यांना व्हॅलिडिटी देण्यात यावी आणि त्यांनी जे काही काम केलंय त्याचा अहवाल सरकारला सादर करावा। तर त्यांनी 58 लाख नोंदीचा अहवाल सरकारकडे दिलाय। आता आमचं काम शिंदे समितीपाशी गुंतलं नाही, आमचं काम आता सरकारपाशी गुंतलं।